स्वामी समर्थ फ्रेंड्स, आता आपला स्वामी प्रकट दिन जवळ येतोय, तर त्यानिमित्तानं मी हा व्हिडिओ बनवते। याच्यामध्ये मी तुम्हाला एका अशा व्यक्तीचा स्वामी अनुभव सांगणार आहे, जो ऐकल्यानंतर तुम्हालाही वाटेल की स्वामी दरबारात आपण आपल्या इच्छेनं जात नाही। स्वामींची इच्छा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्या दरबारात कुणीही जाऊ शकत नाही। म्हणजे स्वामींच्या विषयी आपण म्हणताना म्हणतो की अशक्य शक्य करतील स्वामी, पण तेव्हाच जेव्हा त्यांना वाटेल। म्हणजे स्वामी असे आहेत की जे तुमच्या नशिबात नाही ते पण तुम्हाला देतील, पण ते जोपर्यंत त्यांना वाटत नाही की हे दिलं पाहिजे समोरच्याला तोपर्यंत ते शक्य नाही। तर असंच आता हे एका व्यक्तीचा प्रवास आहे। तो प्रवास ऐकल्यानंतर तुम्ही म्हणाल की इतका प्रवास सुद्धा करावा लागतो स्वामींच्या फक्त दरबारात येण्यासाठी। तर एक मुलगी होती, जवळजवळ 2013-14ची गोष्ट आहे। 2013-14च्या अगोदर काय झालं, म्हणजे 2013-14च्या अगोदर त्या मुलगीला थोडंसं इतकं नॉलेज नसल्यामुळं की मॅच्युरिटी नसल्यामुळं ती देवाला मानायची, घरातल्यांचं बघून देवाचं करायची, देवाधर्माला जायची बाहेर। पण 2013-14मध्ये काय झालं, विज्ञानामध्ये ती ही असल्यामुळं, विज्ञान तिला आवडत असल्यामुळं किंवा म्हणतात ना विज्ञानाची गोडी असल्यामुळं ती देवाला मानत नव्हती, देवाच्या दरबारात जात नव्हती आणि म्हणजे काहीही देवाचं करत नव्हती। त्यानंतर तिला असं वाटायचं की आपल्याला मार्क्स चांगले पडत आहेत, आपण म्हणजे प्रगती करतोय, मग देवाला का मानायचं, देव कुठे आहे, देव इथं म्हणजे मला तर सगळं भेटतंय ना, मग देवाकडे जायची काय गरज आहे। पण झालं असं की 2000 जवळजवळ 14-15चा कालावधी, त्या टायमिंगमध्ये तिला एक पोटाचा आजाराने प्रचंड वेढलेलं, म्हणजे असा आजार झालेला तिला की त्याला डॉक्टर आजार पण म्हणत नव्हते आणि ते बरंही होत नव्हतं। म्हणजे अक्षरशः तिला अपचन होत होतं, गॅसेसचा त्रास होत होता, म्हणजे सतत म्हणजे मळमळ, उलटी आल्यासारखं वाटणं किंवा पचन नाही, तब्येत अशी बारीक होत चाललेली, म्हणजे ती अगदी सुकडी होत चाललेली। आणि तरी डॉक्टरांना निदान सापडत नव्हतं। तिनं खूप म्हणजे स्पेशालिस्ट, पोटावरचे जे काय असतील तिकडं गेली, एंडोस्कोपी झाली, त्यानंतर तिने मुंबईमध्ये सुद्धा ट्रीटमेंट चांगल्या डॉक्टरांकडे घेतली त्यासाठी, पण काहीही म्हणजे फरकच नाही पडला। त्यानंतर मग ती तसेच बरेच दिवस गेले आणि म्हणजे 2019ला तिचं लग्न ठरलं। लग्न ठरल्यानंतर ची गोष्ट आहे, आतापर्यंत तिला जे वाटत होतं देवाबद्दल ते थोडं कुठेतरी वाटायला लागलेलं, म्हणजे दुसऱ्यांचं बघून की म्हणजे तिच्या घरातले वगैरे म्हणत देवाचं वगैरे काय असेल तर मग त्या नादानं किंवा तिला जरा वाटत होतं की हा देव पण असू शकतो, पण एक्झॅक्टली तिनं मान्य अजून केलंच नव्हतं की देव आहे। 2019ला लग्न झालं तिचं, त्यावेळेस घडलं असं की तिच्यावरती एक विचित्र पद्धतीचं म्हणजे असं संकट आलं की त्यामध्ये ती म्हणजे शरीर पूर्ण बंद पडलं, पल्स रेट वगैरे कमी झाल्या पूर्ण, आणि अशी अवस्था होती की ती 1 महिना म्हणजे अंथरुणावरती पडून होती, काहीही समजत नव्हतं। हे पूर्ण ब्लॉक झाल्यासारखं झालेलं, म्हणजे फ्रीज झाल्यासारखं झालेलं, काहीही समजत नाही, काय बोलावं कळत नाही, कसं वागावं कळत नाही, काहीही कळत नाही। त्यानंतर घरातल्यांनी तिच्या खूप म्हणजे दवाखाने फिरवले, खूप देवळामध्ये वगैरे पण नेलं, खूप देवदेव पण करवले, आणि त्यानंतर ती म्हणजे एका देवाच्याच कृपेने जवळजवळ ती बरी झाली। ती कशी बरी झाली की तिचे मिस्टर वगैरे देवाला मानायचे आणि त्यानंतर ते बाळूमामाचं वगैरे मानत होते, आणि बाळूमामाच्या कृपेने म्हणजे बाळूमामाचं केल्यामुळं तिला म्हणजे बरं वाटलं, त्यातून ती बरी झाली। त्यानंतर वाटायला लागलं तिला हा देवसुद्धा आहे असं वाटायला लागलं। आणि त्यानंतर मग तिने तिला दत्तगुरूंची आवड लागली, दत्तगुरूंची गोडी काय झालं अचानक, म्हणजे तिला दत्तगुरूंची गोडी लागली, दत्तगुरूंचं नामस्मरण चालू झालं, दत्तगुरूंचे म्हणजे गुरुचरित्राचे अध्याय वाचू लागली, 14वा 18वा अध्याय। तिला माहीत नव्हतं हे गुरुचरित्राचे अध्याय आहेत, पण माझ्या दत्तगुरूंच्या आहेत ना, तर वाचायला चालू केले तिने। दत्तगुरूंची सेवा करत असताना तिला प्रचंड मानसिक त्रास होत होता, खूप सारे आजार, छोटे आजार सतत तिच्या पाठीमागे लागत होते। ती करत राहिली, म्हणजे सतत दत्तगुरूंचं करत राहिली। दत्तगुरूंचं करत असताना ज्यावेळेस ती म्हणजे प्रेग्नेंट होती लग्नानंतर, त्यावेळेच्या कालावधीमध्ये तिचे जे काही रिलेटिव्स होते ना, त्यांच्याकडून तिला एक छोटंसं पुस्तक मिळालेलं,
आणि त्या पुस्तकामध्ये स्वामींचा तारक मंत्र होता आणि स्वामी नाम जप वगैरे किंवा महामृत्युंजय मंत्र, गायत्री मंत्र हे सगळे होते, जे की तिला कधीच माहीत नव्हतं की महामृत्युंजय मंत्र काय आहे, स्वामींचा तारक मंत्र काय आहे. म्हणायची ती, फक्त म्हणत होती ती, कारण ती दत्तगुरूंसाठी सेवा करायची. तिला माहीत नव्हतं की स्वामी काय आहे, स्वामींची भक्ती काय आहे, काही माहीत नाही. फक्त वाचायचं म्हणून वाचत होती. स्वामींचं नामस्मरण सुद्धा करत होती, ते ही माळेवरती. माळ कशी जपायची, कोणत्या बोटांनी माळ ओढायची, काहीही माहीत नाही. फक्त करतोय आपण, फक्त एवढंच माहीत होतं की मला पटलंय देव आहे आणि मी करते. झालं. परत ही सेवा करत असताना म्हणजे परत पण तिच्यावरती संकट आलं. म्हणजे 9 महिन्यानंतर तिची डिलेवरी झाली, बाळ झालं. बाळ झाल्यानंतर पण ती अशाच एका विचित्र प्रसंगामध्ये अडकली. त्यावेळेस सुद्धा ती त्यातून वाचली. याचं कारण काय आहे, ती दत्तगुरूंची कुठेतरी सेवा करत होती आणि स्वामींचा तारक मंत्र म्हणत होती. स्वामींच्या तारक मंत्रानं तिला तारलेलं. पुढे घडलं असं की त्यानंतर म्हणजे तिच्या गावामध्ये जवळजवळ गेली 10 वर्षापासून स्वामींचं केंद्र होतं, पण तिला त्या स्वामी केंद्राबद्दल काहीही माहिती नव्हतं की ते कशाचं केंद्र आहे वगैरे, काही नाही. त्यानंतर ती तिच्या सासरी वगैरे गेली, काहीतरी मॅटर्स वगैरे झाले, ती परत माहेरी आली. परत आल्यानंतर असंच एकदा फिरत किराणाच्या मालाच्या दुकानामध्ये गेलेली आणि येताना तिने आरती आणि असं ऐकलं. कुठून आवाज येतोय बघण्यासाठी जी गेली, ते स्वामींचं केंद्र होतं. आणि त्या दिवशी जवळजवळ स्वामींचं पारायण संपलेलं, सप्ताहाचा शेवटचा दिवस होता आणि तिथं आरती चालू होती. आरतीला थांबली आणि त्यानंतर विशेष म्हणजे ती प्रत्येक रविवारी स्वामींच्या आरतीला न चुकता जात होती. फक्त आरतीला जायची, दुसरं अजून काही माहीत नाही आहे. म्हणजे स्वामींचं सारामृत काय आहे, स्वामी सेवा कशी करायची, काहीही माहीत नाही. फक्त आरतीला जाते, येते घरी. त्या कालखंडामध्ये असं घडलेलं की ती जवळजवळ 2017-18 पासून जॉब सर्च करत होती, पण तिला जॉबच नव्हता भेटत. आणि त्यावेळेस म्हणजे स्वामींची भक्ती नुकताच सुरुवात केलेली, कुठेतरी म्हणजे डिसेंबरचं टायमिंग असेल, आणि त्यामध्ये स्वामींची भक्ती अगदी सुरू केली. आणि मार्चमध्ये काहीतरी तिला म्हणजे कंपनीकडून कॉल आला इंटरव्ह्यूसाठी, आणि ती त्या इंटरव्ह्यू कॉलसाठी मुंबईला गेली. पण ती खरं तर चुकीची फेज होती, कारण त्यावेळेस स्वामींचे म्हणजे पारायण सप्ताह चालू होता. म्हणजे ती पारायण सोहळ्यामध्ये जात होती. अक्षरशः 4-5 दिवसांचा स्वामी सोहळा केलेला होता. तिला वाटलं की आपल्याला स्वामींनी दिलेला कृपाप्रसाद आहे, पण हे इथंच चुकलेलं. तो कृपाप्रसाद नव्हता. स्वामींनी फक्त परीक्षा बघितलेली की हिला जॉब इंटरव्ह्यू कॉल महत्त्वाचा आहे की माझी सेवा महत्त्वाची. तिथं चूक झाली. गेली ती, इंटरव्ह्यू कॉल आला, तिला जॉबही भेटली. असं काही नाही जॉब भेटली, पण जॉब भेटल्यानंतर खूप सारे स्ट्रगल करावे लागले. खूप सारे म्हणजे कॉलिंगचा जॉब होता, तिथं रेंजचं प्रॉब्लेम्स होते. आणि त्यानंतर खरं तर तिच्या जे काही मॅरेज होतं त्यामध्ये खूप डिफरन्सेस आले, खूप क्लेश झाले दोघांमध्ये. आणि त्यानंतर सगळंच विस्कटलं. आणि ती ज्यावेळेस घरी परत आली त्यावेळेस तिला चूक कळलेली की आपण काय चूक केली, स्वामींचं पारायण अर्धवट सोडून तिकडे गेलो आहे जॉबसाठी. स्वामींनी फक्त परीक्षा बघितली होती की ही मला माझ्या पारायणाचा सप्ताह पूर्ण करते की हिला जॉब महत्त्वाचा आहे. बघा, एका स्वामींच्या एपिसोड जर बघत असाल मालिकेमध्ये, तर एका मालिकेमध्ये असं दाखवलेलं की सोन्याची वीट दिसेल तुला, सांगितलेलं स्वामींनी त्यात की सोन्याची वीट दिसेल तुला, ती वीट उचलायची नाही तू. पण ही तर तिला काही ज्ञान नसल्यामुळं तिनं तो डिसिजन घेतला आणि खूप साऱ्या फेराफेर झाल्या आयुष्यामध्ये, उथलपुथल झाले घरातल्यांचे, म्हणजे रिलेटिव्हजमध्ये घरातल्यांचे ऑपरेशन्स, खूप वाईट परिस्थितींचा सामना करावा लागला. आणि त्यानंतर मग तिनं असं ठरवून दिलं की माझी स्वामी सेवा ही इतकी महत्त्वाची आहे की मी त्या स्वामी सेवेसाठी सगळं सोडेन, पण स्वामी सेवेला नाही सोडणार. स्वामी सेवा कंटिन्यू करायला लागली. स्वामींनी तिला नंतर आणि पुन्हा जॉब दिला. तो जॉब त्या जॉबपेक्षा बेटर होता, सॅलरी पण चांगली होती आणि खूप चांगलं झालं, पॉझिटिव्ह झालं. म्हणजे आता लग्नामधले डिफरन्सेस तिचे काय भरले नाहीत, ते दोघांमध्ये मतभेद झाले, भरपूर क्लेश झाले, वाढतच गेलं. पण ह्याही गोष्टी स्वामी करणार व्यवस्थित. मला इथं सांगायचं फक्त एवढंच आहे की आपण स्वामींची भक्ती करतोय, सेवा करतोय, प्रत्येक गोष्टीला स्वामींचा कृपाप्रसाद नाही मानलं पाहिजे.
आपण ठरवलं पाहिजे की जर आपल्याला स्वामी आणि एखादी गोष्ट निवडायची वेळ जर येत असेल ना, तिथं स्वामी आपले निवडले पाहिजेत. कारण वाईट परिस्थिती जर आली ना, तर पाठीशी आपल्या फक्त स्वामी असणार आहेत, कुणीही नसणार आहे. म्हणून मला सांगायचं एवढंच आहे यातून की आपल्यावरती सतत वाईट वेळ येते याचा विचार करण्यापेक्षा आपल्या पाठीमागची जी स्वामी म्हणजे स्वामींची पॉझिटिव्हिटी आहे ती खूप मोठी आहे आपल्या प्रश्नांपेक्षा. हे प्रश्नांना आपल्याला जर सांगितलं ना, तर ते आपोआप सुटायला लागतील आणि जे आपल्या नशिबात खरोखर नाही आहे, लिहिलेलं पण नाही ना, तेही मिळणार आहे फक्त स्वामी सेवेमुळे. म्हणजे असा एक अनुभव आहे माझा स्वतःचा की आपण जेव्हा जेव्हा स्वामींची सेवा करतोय, मन लावून सेवा करतोय ना, तर तुम्हाला जो काही त्रास आहे, मानसिक त्रास, स्ट्रेस, चिंता, कशाची काहीही फिकीर नाही पडत आहे. समोरचा काय वागतोय, तुमच्याशी त्रास देतोय, नाहीच जाणवत तुम्हाला त्रास. तो फक्त तुम्ही एकदा प्रामाणिकपणे मनापासून स्वामींना हाक मारा, तो त्रास आपोआप बंद होणार आहे. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. या अगोदरसुद्धा माझा चॅनल होता, पण काही थोड्याशा मिस्टेकमुळे तो डिमॉनिटाईज झाला. मला माहीत आहे इथंही तुम्ही भरभरून मला सपोर्ट कराल. आणि ज्यांना पण स्वामी सेवा करताय ना, तर काय म्हणजे कशी स्वामी सेवा केली पाहिजे, काय नियम आहेत, कमेंटमध्ये बिनधास्त लिहा, त्याची तुम्हाला उत्तर मिळत राहणार. स्वामी सेवेसाठी कुठलाही खर्च लागत नाही. मुळात कुणी तुम्हाला सांगत असेल की 1,500 यज्ञ कर, 2,000 अन्नदान कर, काय कर, त्यानं स्वामी सेवा नाही. स्वामी सेवा ही मनातून असावी लागते, त्यासाठी कुठल्याही पैशांची गरज नाही. धन्यवाद फ्रेंड्स.